हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण ड्राय गोबी मंचुरियन बनवतोय, पण यामध्ये आपण एक ट्विस्ट आहे की कोणत्याही प्रकारचा बाहेरचा सॉस न वापरता आपण चायनीज रेस्टॉरंट पेक्षा सुद्धा टेस्टी असे हे गोबी मंचुरियन बनवणार आहोत। तर त्यासाठी मी मोठ्या ह्याची खिसणी घेतलेली आहे। त्यानंतर एक खाली मोठं ताट घ्यायचं किंवा परात आणि त्यामध्ये मध्यम आकाराचा कोबी आहे तो खिसून घ्यायचा। आता आपला कोबी हा खिसून झालेला आहे। आता यामध्ये थोडेसे मसाले घालायचे। तर प्रथम अर्धा चमचा गरम मसाला घालते मी। त्यानंतर कलर छान येण्यासाठी रेड येण्यासाठी बेडगी मिरची पावडर घालायची। चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा मिरपूड घालायची। तर बाहेर जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये चायनीजच्या असतं त्यावेळेला तिथं गरम मसाला थोडासा वापरलेला असतो, त्यामुळे त्यांची जी टेस्ट आहे ती आपल्या घरातल्या गोबी मंचुरियनपेक्षा थोडीशी अशी वेगळी असते। आता तुम्ही बघू शकता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर किती छान कलर आलाय, आपण कोणताही बाहेरचा कलर न वापरता। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा कप मी मैदा घेतलाय आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतलाय। सोबतच एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये घालायची आहे। तर मी मैदा प्रथम घालून घेतलाय आणि कॉर्नफ्लॉवर आहे ते थोडं थोडं करून घालते आणि घट्टसर असं हे पीठ आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे। बऱ्याच वेळेला मुलं चायनीज आपण द्यायला नकार असतो, कारण ते जे सॉसेस असतात ते चांगले नसतात। तुम्ही या पद्धतीने जर मुलांना हेल्दी चायनीज बनवून घरी देऊ शकता आणि तुम्ही हवं तेव्हा खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता। आता आपलं हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण जे छोटे छोटे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। तेल आपलं गरम झालेलं आहे। मध्यम टू हाय फ्लेमवरती हे जे आपण मंचुरियन बनवले आहेत ते फ्राय करून घ्यायचे। तुम्ही असेच जरी हे खाल्ले तरी सुद्धा खूप छान आणि टेस्टी हे गोबी मंचुरियन लागतात। तर गॅसची फ्लेम खूप हाय ही ठेवायची नाही, तर फक्त मंचुरियन वरून क्रिस्पी होतात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहण्याची शक्यता असते। तर तेल जे आहे ते खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर कडकडीत सुद्धा नको आहे। फक्त आपण फ्राय करायला कसं तेल लागतं तितकं ते गरम आहे। बऱ्याच वेळेला खूप असं कडकडीत तेल असलं तुम्ही त्यामध्ये गोबी मंचुरियन टाकले तर ते काळे पडतात आणि करपतात। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। तर तुम्ही बघू शकता जे बबल्स आहेत तेलाचे ते पूर्णपणे कमी झालेले आहेत। त्याचा अर्थ आपण हे जे मंचुरियन आहे ते पलटी करू शकतो, म्हणजे जेणेकरून आपले हे मंचुरियन आहे ते एकसारखे भाजले जातील। गोल्डन कलर आला की आपण हे मंचुरियन जे आहेत ते काढून घेणार आहोत। तुम्ही कलर बघू शकता, अप्रतिम असा कलर आलेला आहे। खूप असे सुरेख मंचुरियन दिसतात। एकसारखं आपण त्याला ढवळत राहायचं जेणेकरून सर्व बाजूनी मंचुरियन आपले व्यवस्थित फ्राय होतील। सोबतच आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। मंचुरियन जे आहे ते एकसारखं ढवळत राहायचंय आणि त्यामुळे आपले हे मंचुरियन व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर आपण टोमॅटो सॉस आणि चिली सॉस हा घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत। तर मी मिरच्या काही 5 ते 6 मिरच्या एक अर्धा तास गरम पाण्यात ठेवल्या होत्या आणि 2 टोमॅटो। आपण हे स्मूथ याची पेस्ट तयार करून घ्यायची। आपली चिली सॉस आणि टोमॅटो सॉस तयार झाला। त्यानंतर कॉर्नफ्लॉवर 2 चमचे वाटीमध्ये घ्यायचा आणि त्याची पातळसर स्लरी करून घ्यायची। त्यानंतर दुसरी कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालायचं। जे आपण मंचुरियन बनवलेलं आहे तेच तेल घ्यायचं, त्यामध्ये आपल्या मंचुरियनचा फ्लेवर उतरलेला असतो। त्यानंतर आलं आणि लसूण 2-2 चमचे आहे, म्हणजे छोटा चमचा जो असतो तो एकदम बारीक असं मी चिरून घेतलेला आहे। आता आपण हाय फ्लेमवरती त्याला परतून घ्यायचंय। जर तुमच्याकडे चायनीज बनवण्याची कढई असेल तर उत्तमच, नसेल तर असं मोठं भांडं तुम्ही घेऊ शकता, जशी मी मोठी कढई घेतलेली आहे त्या पद्धतीने। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा
मी बारीक चिरून घेतलाय आणि जी कांद्याची पात असते ती सुद्धा एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे। हे सर्व आपल्याला जास्त कुक नाही करायचं, फक्त 50% आपल्याला हे कुक करून घ्यायचं आहे। थोडासा त्यामध्ये क्रंच राहिला पाहिजे, कारण चायनीज मधल्या भाज्या पूर्ण अशा शिजलेल्या नसतात, थोडासा क्रंच त्यामध्ये असतो। आता 2-1 मिनिट हे परतल्यानंतर आपण त्यामध्ये चिली सॉस आणि टोमॅटो सॉस जो घरी तयार केलाय तो घालायचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडीशी साखर घालायची टेस्ट बॅलन्स होण्यासाठी आणि चवीपुरतं मीठ घालायचं। तुम्ही चायनीज मध्ये थोडीशी साखर घालून बघा, तुमची टेस्ट थोडीशी तुम्हाला वेगळी लागेल। त्यानंतर थोडीशी मिरपूड घातली आणि अगदी थोडासा मी गरम मसाला घातलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवलेली आहे ती घालायची। थोडंसं पाणी घालायचं 1 चमचाभर आणि याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण जे मंचुरियन फ्राय केलेले आहेत ते घालायचे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं 2-1 मिनिटं। आपण विनेगरचा वापर नाही करत आहोत, तर आपण अर्धा लिंबू त्यामध्ये पिळलेला आहे, म्हणजे घरातल्या सगळ्या वस्तू वापरल्या आहेत जेणेकरून मुलांना सर्व हेल्दी चायनीज डिश खाता येईल। आणि आपले गोबी मंचुरियन तयार झालेले आहेत। मी एका प्लेटमध्ये ते सर्व करते। छान आणि टेस्टी सोबतच हेल्दी असे आपले गोबी मंचुरियन तयार झालेले आहेत। पुन्हा थोडंसं आणखी आपण छान दिसण्यासाठी त्याच्यावरती कोथिंबीर आणि हिरवी जी पात असते कांद्याची ती भुरभुरायची, सोबत कांदा आणि हिरवी मिरची। तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।